नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जो काही सोयाबीनचा शेवटचा टप्पा चालू आहे आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची त्यामध्ये शेवटची फवारणी घ्यायचा विचार आहे। काही शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये फवारणी सुद्धा घेऊन झाल्या असेल। पण ही जी काही शेवटची फवारणी आहे, पहिली गोष्ट ही आपण कशासाठी घेत असतो, जे काही आपलं सोयाबीनचे आहे शेंगा त्यामध्ये चांगल्या भरल्या गेल्या पाहिजे आणि सोयाबीनचे जो काही दाणे आहे या दाण्याचा आकार त्यामध्ये चांगला टपोरे दाणे झाले पाहिजे आणि एक वेळेस म्हणजे आपलं उत्पन्न त्या दृष्टीने वाढण्यासाठी आपण या शेवटची फवारणी त्यामध्ये घेत असतो आणि ही फवारणी अत्यंत घेणं गरजेचं आहे। याच्यामुळे काय होतं, शेंगा अनेक वेळेस आपल्या ज्या पोकळ राहत असतात या शेंगा त्यामुळे पोकळ राहत नाही, पूर्णपणे शेंगा चांगल्या भरल्या जातात आणि आपलं उत्पन्न वाढायला त्यामध्ये चांगल्या प्रकारे मदत होत असते। पण जी काही शेवटची फवारणी घेत असतो त्या फवारणीमध्ये कीटकनाशकासोबत चांगल्या शेंगा भरण्यासाठी आपण काय वापरावं हा प्रश्न त्यामध्ये प्रत्येकाला पडत असतो। अनेक जणांचं त्यामध्ये कन्फ्युजन होत असतं की आपण जी काही शेवटची फवारणी घेत आहोत याच्यामध्ये शेंगा भरण्यासाठी 0050 वापरावे की 05234 वापरावं का जिब्रेलिक ॲसिड वापरावं का पोटॅशियम सोनेट वापरावं किंवा अजून दुसरं काही वापरावं हा प्रश्न त्यामध्ये प्रत्येकाला पडलेला असतो। तर हे जे काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत, नेमकी काय वापरल्यामुळे आपल्या सोयाबीनला चांगला त्यामध्ये फायदा होईल। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जे आमचे गावचे शेतकरी आहेत ते सोयाबीनसाठी कसं व्यवस्थापन करतो हे एक थोडंसं तुम्हाला सांगतो। जे काय आमच्या भागातील शेतकरी आहे, शेतकरी मित्रांनो, ते सोयाबीनला तणनाशकची सोडून बाकी कसलीही फवारणी घेत नाही। ना सोयाबीनला खत टाकतात, ना सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करतात, ना सोयाबीनला कीटकनाशकची फवारणी घेतात, फक्त तणनाशकची फवारणी घेतात। ना आमच्या भागातील शेतकऱ्यांना माहीत आहे BBF पद्धत, ना आमच्या भागातील शेतकऱ्यांना माहीत आहे टोकन पद्धत। त्यांना फक्त दोनच पद्धती माहीत आहे, एक म्हणजे सोयाबीनची पेरणी करणं आणि दुसरी म्हणजे सोयाबीन डायरेक्ट फुकून देणं। तरी सुद्धा शेतकरी मित्रांनो, जे आमच्या भागातील शेतकरी आहे शेतकऱ्यांचं सोयाबीनचं जे एकरी ॲव्हरेज आहे साधारणपणे 10 ते 11 क्विंटलपर्यंत 12 क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त साधारणपणे ॲव्हरेज हे शेतकऱ्यांचं निघत असतं। तर म्हणजे सांगायचं एकच उद्देश की जर तुम्ही सोयाबीनला 3 ते 4 फवारण्या घेत आहात, सोयाबीनला 5 फवारण्या घेत आहात, कमीत कमी तुमचं जे काही उत्पन्न आहे हे त्यामध्ये साधारणपणे तुमचं जे काही उत्पन्न आहे 15 क्विंटलच्या वर गेलं तरच ह्या तुम्ही फवारण्या घ्या। तर पहिली गोष्ट, आमच्या भागातील शेतकरी सोयाबीनला एकही फवारणी न घेऊन जर ते इतकं चांगलं उत्पन्न काढताय तर तुम्ही इतक्या फवारणी घेऊन जर तुम्हाला उत्पन्न निघत असेल तर तरच ह्या फवारण्या घ्या। तर तुम्हीच सांगा नेमकी स्मार्ट शेतकरी म्हणायचं कोणाला, जो सोयाबीनला एकही फवारणी घेत नाही तो 10 ते 12 क्विंटल उत्पन्न काढतोय, जो सोयाबीनला 4 फवारण्या घेतोय त्याचं उत्पन्न फक्त 12 ते 13 क्विंटल निघतंय, मग स्मार्ट शेतकरी म्हणायचं कोणाला? तर म्हणजे याच्यातून सांगणं मला काही म्हणायचं नाही की आमचे शेतकरी मागासलेले आहे, त्यांना काहीच माहीत नाही, फक्त एवढंच बाबा खर्चही नाही करता ते चांगलं उत्पन्न काढत आहे। तर मग आपण खर्च करूनही जर उत्पन्न तुम्हाला जर निघत नसेल तर मग खर्च कशासाठी करतोय, निदान त्या खर्चाचा काही फायदा होतोय का नाही हे पहा आणि त्यानुसार तुम्ही पहिली गोष्ट नियोजन करा। काल एका शेतकऱ्याचा फोन आला की म्हणे मला सोयाबीनसाठी 6वी फवारणी सांगा कोणती घेऊ। म्हटलं तुमचं उत्पन्न निघतंय किती, तर ते म्हणे काय 10-12 क्विंटल निघते। म्हटलं मग कशाला सोयाबीनसाठी एवढ्या फवारण्या घेताय? उत्पन्न जास्त निघत असेल, चांगलं नियोजन करून जर चांगलं उत्पन्न तुमचं निघत असेल आवश्यक खर्च करा, पण म्हणू जर खर्चही करून चांगलं उत्पन्न निघत नसेल तर खर्च करू नका, विनाकारण नागान तोट्यात तुम्ही शेती पहिली गोष्ट घालवू नका। तुम्हाला सांगतो आमच्या भागातील शेतकऱ्यांना फक्त सोयाबीनची JS 335 सोडून बाकीचा कोणताही वाण माहीत नाही। JS 335च आमच्याकडे वाण केला जातो, सगळ्यात कमी ॲव्हरेज देणारा वाण अनेक शेतकरी या वाणाला म्हणतात। रोग असलेला वाण अनेक जण बोलतात, पण तरीसुद्धा ह्या वाणाला चांगले शेतकरी ॲव्हरेज काढतात। मी तर अनेक जणांना दुकानात आल्यावरती ज्यावेळेस बियाणं न्यायला येतात त्याच्यामध्ये थायरमची पुडी असते बीज प्रक्रिया, मी सांगतो याची बीज प्रक्रिया करा, ती पुडी नेती नाही तिथंच टाकून देतात, म्हणतात नको आम्हाला हे, म्हणे काय उगाच त्याने आग होती आमच्या अंगाची। त्यातल्या ते अजूनही एक सांगतो, आमच्या भागातील समस्या, मी अकोले तालुक्यातील आहे, अकोले तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस असतो, आमच्याकडे भात शेती जास्त प्रमाणात असते आणि जे काही सोयाबीनला जर आमच्याकडे पाऊस लागला तर महिनाभर पाऊस उघडत नाही। आता पाऊस चालू होता, गेले 5 दिवसापासून पाऊस उघडला आहे, महिनाभर कंटिन्यू फुल अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पाऊस चालू होता, तरी सुद्धा सोयाबीनला चांगल्या शेंगा लागल्या आहे। जर हा पाऊस फुल अवस्थेत नसता तर उलट अजून उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढायला मदत झाली असती। म्हणजे एकच सांगणं की बाबा हे चांगलं, जर तुम्ही पहिली गोष्ट खर्च करताय तर उत्पन्न तितकं निघत असेल तरच खर्च करा, विनाकारण खर्च करण्यात काही। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी पहिली गोष्ट शेवटची फवारणी आपण कधी घेतली गेली पाहिजे, कारण शेवटच्या फवारणीचा जो टाइम आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो। जर आपण त्याच वेळेस जर फवारणी घेतली तर पहिली गोष्ट त्याचा चांगला रिझल्ट मिळेल, अन्यथा म्हणावं तितका खास रिझल्ट पहिली गोष्ट मिळणार नाही। जे काही सोयाबीनला फुलं लागल्यानंतर शेंगा बनायला सुरुवात होता, शेंगा त्यामध्ये चांगल्या म्हणजे चपट्या शेंगा दिसतात, त्याच्यामध्ये दाणे भरायला नेटकीच सुरुवात झालेली असते, तर अशा वेळेस ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून जे काही आपण वापरलेलं असतं त्याचा चांगला रिझल्ट मिळतो, आपली जी काही शेंगा आहे ही त्यामध्ये चांगली पक्व बनते आणि शेंगा चांगल्या भरल्या जातात। आता सर्वात आधी शेंगा भरण्यासाठी आपण काय काय त्यामध्ये शेतकरी वापरत असता हे त्यामध्ये लक्षात घ्या। एक सर्वात आधी सर्वात जास्त त्यामध्ये वापरलं जातं शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजे 0050 त्यामध्ये वापरलं जातं, किंवा जे दुसरं आहे त्यामध्ये 05234 वापरलं जातं, जे तिसरं आहे त्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड वापरलं जातं आणि जे चौथं आहे ते म्हणजे पोटॅशियम सोनेट वापरलं जातं। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून जर काही वापरत असाल तर नक्की कमेंट करा, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण
पण माहीत होईल की शेंगा भरण्यासाठी हे सुद्धा आपण त्यामध्ये वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये 0050 तर 0050 मध्ये काय असतं, 50% पोटॅश असतं आणि त्याच्यामध्ये 10 ते 12% हे सल्फर असतं. त्याच्यामुळे काय होतं, जी काही शेंगा आहे त्यामध्ये चांगली भरली जाते आणि आपलं जे काही शेंगाचा जो दाण्याचा आकार असतो हा त्यामध्ये चांगला टप्पुरा बनत असतो. आणि सल्फर असल्यामुळे एक सोयाबीनसाठी सल्फर अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे सोयाबीनला जे काय आहे एक दाण्याला एक वेगळी चमक त्यामध्ये दिसून येते आणि शेंगांची गळ सुद्धा याच्यामुळे होत नाही. आता 05234 आता 05234 मध्ये काय असतं, 52% फॉस्फरस असतं आणि 34% पोटॅश असतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 34% पोटॅश मिळत असतं आणि जेब्रेलिक ॲसिडमध्ये डायरेक्ट जेब्रेलिक ॲसिड असतं. आता जास्त करून हे 3 त्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी वापरत असतात आणि या तिन्हींचा जर विचार केला तर सगळ्यात चांगला रिझल्ट कोणता, तर हे समजून घ्या. जे काही 0050 आहे शेतकरी मित्रांनो, याचा सर्वात चांगला रिझल्ट तुम्हाला जर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जर फवारणी घेतली तर याचा सर्वात चांगला तुम्हाला रिझल्ट पहिली गोष्ट मिळतो. जे दुसरे तर 05234 याचा म्हणावं तितका काही खास रिझल्ट मिळत नाही, कारण याच्यामध्ये जे आहे पोटॅशची मात्रा अत्यंत कमी असते. म्हणजे 34%च पोटॅश असतं. त्याच्यामुळे म्हणावं इतका छान रिझल्ट मिळत नाही. याच्यामध्ये एक हे लक्षात सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे. दाणे भरण्यासाठी पहिली गोष्ट काय गरजेचं असतं, पोटॅश गरजेचं असतं. ज्याच्यामध्ये पोटॅशची जास्त मात्रा असेल ते पहिली गोष्ट आपण वापरणं अतिशय योग्य असतं आणि त्याचाच वापर पहिली गोष्ट आपण केला गेला पाहिजे. जसं की 0050 मध्ये 50% पोटॅश येतं, जर ते वापरलं तर आपल्याला निश्चित चांगला रिझल्ट मिळतो. आणि जर 05234 वापरलं तर म्हणावं तितका छान रिझल्ट मिळत नाही. आणि एक दोन्हीचं जर कम्पेअर केलं तर 0050 हे उलट स्वस्त पडतं, 05234 हे उलट त्यामध्ये महाग पडत असतं. त्यामुळे 0050 त्यामध्ये पहिली गोष्ट आपण त्यामध्ये वापरणं गरजेचं असतं. आता 0050 किंवा 05234 हे नेमकी काय करत असतात, जे काही शेंगाला दाणे लागलेले असतात त्या दाण्यांची साईज, जो दाण्यांचा आकार आहे हे मोठं करायचं काम पहिली गोष्ट करत असतात. त्याच्यामुळे काय होतं, जे काही दाणे लागलेले असते दाणे त्यामध्ये आपले टपोरे बनतात, दाणे चांगले पक्व बनायला मदत होत असते. आणि याच्या विरुद्ध जे दुसरे येतं ते म्हणजे जेब्रेलिक ॲसिड. तर जेब्रेलिक ॲसिड काय करतं शेतकरी मित्रांनो, जी काही शेंग आहे शेंग पूर्णपणे पक्व बनण्याचं काम करतं. जसं की शेंगामध्ये जर दाणे भरण्याचं क्रिया असते, आणि वेळेस जर तुम्ही पाहत असाल जे सोयाबीनला 3 दाणे सर्वात जास्त असतात, पण अनेक वेळेस जर शेंग सोलून पाहिले त्याच्यामध्ये 2च दाणे आपल्याला लागले दिसतात, तिसरा दाणा त्यामध्ये भरलेला दिसत नाही. हे जेब्रेलिक ॲसिड काय करतं, जी काही शेंगा असते शेंगामध्ये जी काही दाणे आहे दाणे त्यामध्ये सगळे भरण्यासाठी मदत करत असते. त्याच्यानंतर शेंग पूर्णपणे पक्व होण्यासाठी मदत करत असते आणि त्याच्यामुळे जे काही शेंगा आहे ह्या सगळ्या भरल्या जातात. पण जसं की 0050 वापरलं तर त्याच्यामध्ये शेंगामध्ये जर 2च दाणे लागले असेल तर त्या 2 दाण्यालाच फुगवण्याचं काम करणार आहे. तिसरा दाणा जर लागलेला नसेल तर तो पहिली गोष्ट त्याला काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे 0050 05234 याच्यापेक्षा जेब्रेलिक ॲसिड हे चांगलं सोयाबीनमध्ये रिझल्ट देत असतं. हे आधी त्यामध्ये एक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेब्रेलिक ॲसिड काय करतं की जे काही सोयाबीनमध्ये आहे सर्व प्रकारे शेंगामध्ये सगळे दाणे भरण्यासाठी मदत करतं, शेंग पूर्णपणे पक्व होण्यासाठी मदत करतं आणि एक प्रकारे शेंगाची चांगली क्वालिटी सुद्धा त्यामध्ये म्हणजे दाण्याची चांगली क्वालिटी सुद्धा बनण्यासाठी हे त्यामध्ये मदत करत असतं. त्यामुळे हे जो काही फरक आहे हा समजून घेतला गेला पाहिजे. आपण नेमकी कशामुळे आपल्याला सोयाबीनला चांगला बेनिफिट होईल. तर जे काही जेब्रेलिक ॲसिड आहे पहिली गोष्ट अनेक वेगवेगळे टक्केवारीचे जेब्रेलिक ॲसिड येतात. 0.001% असेल, 0.001% असेल, असे वेगवेगळे त्यामध्ये जेब्रेलिक ॲसिड येतात. तुम्ही कोणतेही वापरा, सर्वांचे चांगले रिझल्ट आहे, चांगल्या टक्केवारीचा वापरा. त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो 15 लिटरच्या पंपासाठी जेब्रेलिक ॲसिड आहे हे साधारणपणे जर तुम्ही सिंगल वापरणार असाल त्यासोबत कीटकनाशक घेतलं तरी पण चालतं, तर साधारणपणे 30 ते 35 ml वापरा. आणि जर तुम्ही 0050 असेल किंवा 05234 असेल तर याची जर फवारणी घेणार असाल तर ही त्यामध्ये 100 ग्रॅम त्यामध्ये 15 लिटरच्या पंपासाठी वापरले गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या सोयाबीनला शेंगा लागल्या आहे म्हणजे आता जे काही फुलांमधून शेंगा बनायला सुरुवात झाली आहे अशा वेळेस जर तुम्ही त्यामध्ये एक जेब्रेलिक ॲसिडची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर ज्या काही पूर्ण शेंगा बनवून झाल्या आहेत त्यावेळेस जर 0050ची फवारणी घेतली तर सर्वात चांगला त्यामध्ये रिझल्ट तुम्हाला मिळत असतो. पण याच्यामध्ये हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जे काही जेब्रेलिक ॲसिड आहे हे थोडं महाग पडतं. म्हणजे साधारणपणे जे काही 1 एकरचा डोस आहे हा साधारणपणे 250 ते 300 रुपयापर्यंत जातो. तेच 1 एकरचं जर आपण 05234 किंवा 0050 घेतलं हे 100 ते 150 रुपयापर्यंत आपला 1 एकरसाठी डोस बसून जातो. त्याच्यामुळे कोणतं वापरावं कोणतं नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. आणि जरी पहिली गोष्ट यांचा जरी वापर नाही केला तरी ज्या काही आपल्या सोयाबीनसाठी ज्या शेंगा भरणार आहे पहिली गोष्ट या त्यामध्ये भरल्या जाणार आहे, त्यात काही म्हणावं तितक्या काही पोकळ राहणार नाही.